अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त. दत्ताची या भक्ता नाही भय चिंता असं सांगितलेल्या गुरुचरित्रातल्या या वचनाप्रमाणे दत्तभक्ती जे करतील ते अनेक प्रकारचं सुख ऐश्वर्य प्राप्त करून घेतील. मंडळी, अनेक देवाचे अवतार हे याना त्या कारणासाठी, पुण्या राक्षसाचा वध करण्यासाठी आणि मग जगाचा उद्धार करण्यासाठी झालेले आहेत. पण दत्त महाराजाचा हा जो अवतार आहे तो फक्त जगाचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. मित्र हो, तर धनु या राशीचं भविष्य या फेब्रुवारी महिन्यामध्ये दत्तकृपेने कसं राहणार आहे? दत्त महाराजचं प्रतीक मानणारे गुरुग्रह या राशीचे मालक आहेत आणि ते या राशीला फेब्रुवारी 2026 मध्ये कसे फळ देतील, कारण महिन्याच्या पहिल्याच तारखेला म्हणजे माघ पौर्णिमा येत असल्यामुळं या महिनाभरात त्यांचा तो प्रादुर्भाव कसा असेल हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मित्र हो, नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी राहुल कुलकर्णी. पुढे तुम्हाला मी धनु या राशीचे फेब्रुवारी 2026 चे भविष्य या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कृपया सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि लाईक व सबस्क्राईब पण करा अशी मी सर्वांना विनंती करतो. धनु या राशीमध्ये असणारे ग्रह संक्रमणाचा काळ, धनु या राशीमध्ये सध्या असणारे द्वितीय स्थानातले 4 ग्रह, तृतीय स्थानातला राहू आणि त्याच्यातून त्याच्यावर पडलेले चौथ्या स्थानातला शनी हा कसा प्रादुर्भाव त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या महिन्यात आणेल हे मी तुम्हाला पुढे सांगतो. सर्वात महत्वाचं 1 तारखेला दत्तपौर्णिमा आहे. दत्तपौर्णिमेपासून हा महिना सुरू होत आहे मंडळी, आणि तुम्ही जाऊन दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन दत्तांचे स्वामी दत्तात्रयाची प्रार्थना करून आशीर्वाद घेऊन अनुग्रह घेऊन मग हा महिना सुरू करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धनु राशीच्या लोकांना आतापर्यंत जो काही खर्च होत आलेला आहे, आतापर्यंत त्यांच्या हाताने बरेचसे काही अनाठाई खर्च झालेले आहेत, त्या खर्चातून थोडासा मोकळा करणारा, थोडासा ढील देणारा हा महिना असेल त्यांना. मित्र, आय वाढेल, व्यय कमी होईल, आणि व्यय कमी होईल आणि त्यांना दत्तकृपा साधून घेण्याचा हा महिना आहे. तृतीय स्थानात होत असलेल्या त्यांच्या राहू, शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ या युत्या 10 तारखेनंतर त्यांना खूप फलदायी ठरतील. धार्मिक कार्य होतील, धार्मिक यात्रा होतील, धर्मस्थळामध्ये जाऊन बसण्याचा योग त्यांना येईल. त्यांच्या पत्रिकेच्या गोचरीप्रमाणे सध्या द्वितीय स्थानात असलेल्या 4 ग्रहांच्या युत्या हा त्यांना धनसंचय करून देत नाहीत, पण या काळानंतर धनसंचय त्यांचा वाढेल. विशेष करून धनु राशीच्या लोकांनी सप्तमातून त्यांच्या गुरुचं भ्रमण चालू आहे आणि ते गुरुचं भ्रमण सप्तमातून जात असल्यामुळं आता इथून त्यांच्या खरी व्यक्तिमत्वाची परख त्यांना पाहायला मिळेल. कारण काय, द्वितीय स्थानात जर धनु राशीच्या लोकांचे जर द्वितीय स्थानात जर जास्त ग्रह असतील तर त्यांच्या तोंडून न आवरता शब्द जाण्याची शक्यता असते आणि ते द्वितीय स्थान आता मोकळ होण्याचा योग आलेला आहे. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आता उजाळा भेटेल आणि खरी गुरुची कृपा त्यांच्या राशीवर झालेली दिसेल. धनु राशीच्या लोकांनी स्थावर मालमत्ता किंवा बरेच वेळेला घर किंवा ग्रह निर्माणाचे कार्य करायचे असेल तर तो शक्यतो थोड्या वेळासाठी टाळावं. बरेच वेळेला तीर्थयात्रा, दूरच्या यात्रा किंवा अनेक प्रकारे दूर जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ती त्यांनी या महिन्यामध्ये पूर्ण होईल. त्यांनी त्या अनुषंगाने या महिन्यामध्ये मार्गरत राहावं. धनु भाग्यस्थानातून जाणारा केतू हे त्यांना देवधर्मापासून थोडा दूर नेणारा असेल आणि त्याच्यातून दशमाचा अधिपती असणारा बुध हा त्यांच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानात येईल. इतके दिवस दशमेश द्वितीयात असल्यामुळं भरपूर धन त्यांना येत गेलं. धनु राशीच्या लोकांना आतापर्यंत अनेक धनाचे लाभ झाले, संचय झाले आणि अनेक प्रकारे धनलाभ. एक व्यापारी मंडळींना आता अनेक प्रकारे लाभ या ठिकाणी 10 तारखेपर्यंत होतील. 10 तारखेच्या नंतर त्यांच्या लाभाचे प्रमाण कमी होईल. हानी होईल असं नाही, पण कमी प्रमाण होईल. आणि धनु राशीच्या लोकांनी विशेष करून खूप चांगल्या त्यांच्या मैत्री सहवासातून त्यांच्या बसण्या उठणाऱ्या लोकांपासून त्यांना लाभ होईल. मित्रपरिवाराच्या मदतीनं एखादं मोठं काम त्यांचं होईल. व्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांमुळे लाभ होईल. त्यांची कीर्ती होईल. त्यांना अनेक प्रकारे मानसन्मान या महिन्यामध्ये मिळेल. आरोग्य त्यांचे उत्तम असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत जास्त काळजी घेण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही.